लाडकी बहीण योजनेवरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या योजनेच्या वरून दावे प्रतिदावे केले जात आहेत। सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत। पुण्यातल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या पूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा हा सगळा वाद उफाळून आला। आली 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 लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। शनिवारी राज्य सरकारने पुण्याच्या बालेवाडीत लाडकी बहीण योजना कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमात महिलांना लाभ वितरण करण्यात आला। तुझ्या खात्यावर थेटही। पण या कार्यक्रमापूर्वी खासदार सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देणारे स्वतःला भाऊ म्हणवतायत। बहिणीला कार्यक्रमाला बोलवणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार। अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, बहीण भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं। बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहीण त्याला नाही म्हणत नाही, पण तिला धमक्या देऊ लागला तर ती कुणालाच घाबरत नाही, हे लक्षात ठेवा। हिम्मत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवा। ही स्कीम एक सोशल स्कीम म्हणून मला वाटलं सरकारने केली आहे की एका भगिनीला त्याच्यातून मदत व्हावी म्हणून ही स्कीम दिलेली आहे असं मला वाटत होतं। पण हे दुर्दैव आहे की ह्या स्कीमवर प्रत्येक कार्यक्रमाला जर तुम्ही हजर राहिला नाही तर तुम्हाला ही स्कीम मिळणार नाही, हे धक्कादायक। लाडक्या बहिणींना अशा पद्धतीनं धमक्या देऊन प्रलोभन दाखवून हे सरकार, बहीण लाडकी असती तर मला असं वाटतं तिच्या डायरेक्ट पाठवायचं, तिला बोलवायचं कशाला इथं या पैशाला, का भीक देतोय का? पण सुप्रिया सुळेंनी केलेल्या त्या आरोपांची आता शहानिशा केली। या कार्यक्रमाला आलेल्या महिलांना याविषयी विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं। जबरदस्ती झाली आहे कार्यक्रमाला यायसाठी, नाही पैसे मिळणार नाही असं काही कोणी बोललंय का? नाही, कोणीच काही नाही बोलत। आम्हाला माहित होतं इथं येणार होते म्हणून, तर आम्ही आमच्या मनानं आले। राहिलाय आणि तुमचे पैसे आलेत का? तुम्हाला यायला कोणी जबरदस्ती केली का? असं कोणी सांगितलं का की नाही आला तर तुमचे पैसे मिळणार नाही? असं काय नाही बोललं कोणी, आम्ही आमच्या स्वखुशीने आलोय। कुठून आलात? मी धनकवडीतनं आले। तुम्हाला यायला काही कोणी जबरदस्ती केली का? नाही नाही, अजिबात काय नाही, पैसे वगैरे काय नाही। आमच्या अंगणवाडी सेविका मॅडमने सांगितलं आपल्याला जायचंय, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे। पैसे आले तुमचे आणि तुम्हाला कोणी इथे यायला जबरदस्ती केली का? पैसे मिळणार नाहीत असं सांगितलं का? नाही, अजिबात नाही। आम्हाला का 16 तारखेला पैसे भेटले आमच्या खात्यावर, आम्हाला कोणी बळजबरी केली नाही, काय नाही, आम्ही आमचं आलो। लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वातावरण ढवळून निघालंय। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं ही योजना जाहीर केल्यानं विरोधकांनी तिची चांगलीच धास्ती घेतली आहे। वकिलांचं म्हणणं कदाचित त्यांच्या नैराश्यातून आम्ही चालू केलेली योजना ही क्रांतिकारी ठरत असल्यामुळे त्यांना नैराश्य आलं असेल, त्या नैराश्याचं त्यांनी केलेलं म्हणतो। आता सुप्रियाताईंना तर सकाळ दुपार संध्याकाळ फक्त हाच विषय दिसतोय, लाडकी बहीण माझी लाडकी बहीण। तर आता त्यांच्या सगळ्यांच्या आता त्यांना धास्ती भरलेली आहे, त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे। मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली, तसंच लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाचा कलगीतुरा रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।